सांगितलं होतं एक सिम्पल सेमीकंडक्टर डायोड्स होते. हे सगळे सेमीकंडक्टर डायोड्स आहेत. ठीक आहे. सो ऑल दिस सेमीकंडक्टर डायोड्स आर बिलॉंग्स टू वेरियस टाइप्स. ठीक आहे. त्यातला ऑप्टिकल डायोड एक हे क्लासिफिकेशन काही जनरल पर्पज डायोड्स आहेत. सो ऑप्टिकल डायोड्स मध्ये एलईडी, फोटो डायोड आणि लेझर डायोड असे ऑप्टिकल डायोड्स आहेत. त्यात इमिटर आणि डिटेक्टर असे दोन टाइप्स आहेत. लाईट इमिटर मध्ये तुमचा लेझर डायोड आणि एलईडी येतो. लाईट डिटेक्टर मध्ये फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर येतात. त्यात तुम्हाला स्टडी करायला आहे फोटो डायोड. सो फोटो डायोडचा सिम्बॉल तुम्हाला सिम्पली दिसतोय. ॲज इट इज लाईट डिटेक्टर, हेन्स arrow डायरेक्शन इज टुवर्ड्स दी जंक्शन. ठीक आहे. या जंक्शन कडे आहे. म्हणजे इनवर्ड arrow indicates what? It detects the light. So light detector photodiode is a type of sensor which used to detect the light. So generally the basic difference between LED and the photodiode is very small difference, that one is emitter, another one is detector, which is the first difference. Then second difference is LEDs operate in forward biased mode while photodiode operates in reverse bias mode. ठीक आहे. फोटोडायोड नेहमी रिव्हर्स बायस मोड मध्ये, जसं झिनर डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतो तसाच फोटोडायोड पण काय होतो, रिव्हर्स बायस मध्ये ऑपरेट होतो. आता हा रिव्हर्स बायस मध्ये जेव्हा फंक्शन करतो, रिव्हर्स बायस मीन्स व्हॉट? when your p side is this p side is connected to negative terminal of battery and this n side is connected to positive terminal of battery, then it is called as reverse bias condition. So while in case of reverse bias condition, you know very well that the depletion formation of depletion region takes place. ठीक आहे. so इथे पण काय झालेले, formation of depletion region. Now when you incident the light on this junction, लाईट जेव्हा तुम्ही इन्सिडेंट करताय त्यावेळेस काय होत आहे, द फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर टेक्स प्लेस. ड्यू टू दिस व्हेन फोटॉन इज इन्सिडेंट ऑन दी दिस इलेक्ट्रॉन होल पेअर, when it is incident on the electron hole pair, then these electron and hole pair will starts to move away from the junction. म्हणजे होल्स कुठे मूव्ह होता, टुवर्ड्स कॅथोड साइड, आणि इलेक्ट्रॉन्स कुठे मूव्ह होता, टुवर्ड्स होल्स कुठे मूव्ह होता, टुवर्ड्स एनोड साइड, आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मूव्ह होतात टुवर्ड्स कॅथोड साइड. ठीक आहे. सो दोन्हीकडनं काय होतंय, जंक्शन्सच्या याच्यापासून मूव्ह व्हायला लागतात आणि करंट काय होतो, फ्लो व्हायला लागतो. दॅट करंट इज रिव्हर्स करंट विच इज फ्लोईंग फ्रॉम मायनस टू पॉझिटिव्ह साइड. ठीक आहे. सो तर रिव्हर्स करंट फ्लो व्हायला लागतो. सो फ्रॉम निगेटिव्ह बॅटरीचं जर कंडिशन घेतली तर हा जो आहे हा जो डायरेक्शन मी इथे दाखवते, दॅट इज नथिंग बट दी negative current starts to flow. Photodiode's function काय, simply photodiode operates in reverse bias mode when a photon or the light is incident on the electron hole pair. Initially, in case of reverse bias condition, a depletion region is takes place and the electron hole pair combination takes place. Due to this formation, when the photon is incident on that pair, then it gives an energy to that atom. Due to this, what happen, the electrons will start to move towards cathode side and holes will move towards the anode side. Hence a reverse current will starts to flow. आता याच्यातले जे होल्स आहे, इथले होल्स कुठे होत आहे, एनोड साइडला, म्हणजे पॉझिटिव्ह साइडला मूव्ह होत आहे, आणि जे करंट इलेक्ट्रॉन्स आहे ते कॅथोड साइडला मूव्ह व्हायला लागतात. सो हेन्स द रिव्हर्स करंट विल स्टार्ट्स टू फ्लो अँड द photo current, the current is called as, whatever the current flowing through that photodiode is called as photo current. फोटॉन इन्सिडेंट झाल्यामुळे जो करंट फ्लो होतो त्याला आपण म्हणतो फोटो करंट. ठीक आहे. सो हे सिंपल फंक्शन आहे. हे सिंपल फंक्शन इथे दिलेलं आहे, त्यांनी जनरली मेन्शन केलेलं. फोटॉन एंटर डिप्लेशन atom high energy atom structure after the electron free electron produced. ठीक आहे. सो ही कंडिशन होते. या कंडिशन मध्ये पुढे दिलेलं त्यांनी, द जनरल पर्पज, जनरली वी इलेक्ट्रॉन्स विल हॅव निगेटिव्ह चार्ज. ओके. सो याला काय, इथे निगेटिव्ह चार्ज आहे अँड होल्स हॅव पॉझिटिव्ह चार्ज. सो डिप्लेशन रिजन त्यावेळेस काय होतं, जनरेट होतं इनिशियली जेव्हा तुम्ही त्याला फोटोडायोडला रिव्हर्स बायस करता. आफ्टर दिस इलेक्ट्रॉन होल पेअर फॉर्म होतं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही होल्स मूव्स टू इलेक्ट्रॉन अँड एनोड साइड अँड cathode moves electron moves towards the cathode side
to produce the photocurrent. When it happens, when your photon is incident on the that electron hole pair combination with the energy which is more than 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. सो ही जी आहे जेव्हा फोटॉन हिट करतोय त्या इलेक्ट्रॉन होल पेअरला, ती जी एनर्जी असली पाहिजे ती मिनिमम 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी असली पाहिजे, तरच तुमचे जे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स आहे ते काय होतात, दे विल स्टार्ट टू मूव्ह टू प्रोड्यूस दी फोटो करंट. क्लिअर. फोटो करंट प्रोडक्शन साठी त्यासाठी मिनिमम रिक्वायरमेंट किती, फोटॉन इन्सिडेंटची 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी असली पाहिजे. सो फोटॉन मध्ये एनर्जी असते, फोटॉन ऍब्सॉर्प्शन इंटेन्सिटी, सो फोटॉन एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. म्हणजे जसं जसं तुमचं लाईट इन्सिडेंट होतोय, लाईट इन्सिडेंट झाला की करंट इन्क्रीज होणार आहे. सो डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन द डिप्लेशन लेअर और द फोटॉन अमाऊंट ऑफ photons incident on the incident depletion layer or the electron hole pair, on the basis of that the photocurrent will flows through that photodiode. ठीक आहे. So VI characteristics इथे दिलेले आहे, as it is operated in naturally in reverse bias mode. So reverse bias म्हणजे तुमचा येतो थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये इनिशियली इथे दिसतंय तुम्हाला, इथे काय दिसतंय, हा डार्क करंट दिसतोय. ठीक आहे. सो डार्क करंट म्हणजे काय, की ज्या केसमध्ये इनिशियली तुम्ही फक्त काय करताय, फोटो डायोडला रिव्हर्स बायस करताय, म्हणजे पी साइड कनेक्ट करताय निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला आणि एन साइड कनेक्ट करताय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीला. ती जी कंडिशन असते त्याला म्हणतो आपण रिव्हर्स बायस कंडिशन. त्या मोमेंटला कुठलाही तुम्ही लाईट इन्सिडेंट केलेला नसतो. So without any light intensity, whatever the current flowing through that diode, it is the leakage current, and that leakage current is called as dark current. ठीक आहे. So dark current move होतो initially when there is no photon incident on the electron hole pair. After the photon or the light incident on the electron hole pair, the current will start to increase सडनली अँड शार्पली. ठीक आहे. करंट काय होतो, इन्क्रीज व्हायला लागतो. सो तुमचं फोटो व्होल्टेज रिव्हर्स व्होल्टेज जसं जसं तुम्ही इन्क्रीज करताय तसं तसं इकडनं, आणि लाईट जसं जसं इन्सिडेंट करतात तसं तसं करंटच्या व्हॅल्यू पण काय झाल्या, प्रोपोर्शनली चेंज झालेल्या आहे. प्रत्येक पॉइंटला प्रोपोर्शनल तुम्हाला इथे चेंज दिसतो. व्होल्टेज जसं जसं चेंज होतं करंट पण काय झालेला, चेंज झालेला आहे. करंट जो दिलेला आहे तो लाईट इंटेन्सिटीच्या युनिटमध्ये दिलेला आहे. इट इज मेजर्ड इन लक्स. ठीक आहे. युनिट काय, लक्स मध्ये मेजर केलेलं, ती लाईट इंटेन्सिटी इंडिकेट होते. सो photodiode operates in reverse bias condition. Explanation: reverse voltage are plotted along x-axis in volts and reverse current plotted on y-axis. ठीक है, it is in microampere. When there is no light, the elimination of reverse current will almost zero. कारण का लाईट काय तिथे झालेलं आहे, ऑलमोस्ट झिरो आहे. खूप मायनर लिकेज करंट फ्लो होतो, जो होतो मायनॉरिटी कॅरियर्समुळे फ्लो होत असतो, आणि तो जो मिनिमम करंट आहे त्याला म्हणतो आपण डार्क करंट. ठीक आहे. जेव्हा लाईट इन्सिडेंट होतोय, लाईट इज इल्युमिनेटेड, आफ्टर दॅट अ रिव्हर्स करंट फ्लोईंग थ्रू दॅट डायोड ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. नेक्स्ट पोर्शन आहे दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ फोटोडायोड. सो ऍप्लिकेशन म्हटलं म्हणजे आता फोटोडायोड कुठे यूज होणार आहे, सिम्पली तुमचे जिथे जिथे डिटेक्टर आहे, जिथे डिटेक्ट करायचं आहे, लाईटला सेन्स करायचं आहे, ॲज अ लाईट सेन्सर म्हणून तुम्ही तो यूज करू शकता. सो सेन्सर म्हणून त्याचं मेन बेसिक काम आहे. आफ्टर दॅट इट इज ऑल्सो युजफुल इन आयसोलेशन पर्पज. आयसोलेशन मध्ये पण यूज होतो. आयसोलेशन मध्ये तुमचं ट्रान्समीटर आणि रिसिव्हर जेव्हा तुम्हाला सेपरेट आउट करायचं असतं, म्हणजे लाईट इमिटर आणि लाईट डिटेक्टर हे दोन्ही सर्किटरी जेव्हा सेपरेट करायचे असतात त्याला आपण म्हणतो आयसोलेटर किंवा ऑप्टोकपलर. सो ऑप्टोकपलर्स मध्ये तुम्ही फोटोडायोड यूज करू शकता. ठीक आहे. सो हे फोटोडायोडचे ऍप्लिकेशन्स होते. परत एकदा मी छोट्या याच्यात रिपीट करते फोटोडायोडचे डायरेक्टली फंक्शन. So photodiode is always operates in reverse bias mode where P type is connected to negative terminal of battery and N type is connected to positive terminal of battery. Initially, a depletion layer and the electron hole pair combination takes place. When the photon or the light is incident on the electron hole pair, the photon gives an energy to that atom, and hence electron and holes will start to move. Electrons will move towards the cathode side and hole will move towards the anode side. Hence, a photocurrent is developed, and that current will start to flow through that
फोटो डायोड. ठीक आहे. सो करंट जेव्हा फोटॉन इन्सिडेंट झाल्यानंतर फ्लो व्हायला लागतो त्याला आपण म्हणतो फोटो करंट. अँड दिस फोटो करंट इज प्रपोर्शनल टू दी अमाऊंट ऑफ फोटॉन इन्सिडेंट ऑन दी लेअर. ठीक आहे. जंक्शनवर जेवढे अमाऊंट ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट होत आहे, मीन्स as light intensity increases, the current flowing through diode also goes on increasing. So generally this diode is acts as a sensor. It can be used in an isolatory circuit or optocoupler circuit where we need to separate out the light emitter and light detector circuit. ते कशासाठी? तर एक्सेस व्हायब्रेशन्स किंवा शॉक ट्रीटमेंट किंवा इलेक्ट्रिक स्पार्क जनरेट व्हायला नको, सो तो अवॉइड करण्यासाठी आपण ऑप्टोकपलर आयसोलेटर्स मध्ये किंवा ऑप्टोकपलर्स मध्ये फोटो डायोड यूज करू शकतो. ठीक आहे. सो हे सिंपल फंक्शन होतं. याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. फोटो डायोड मध्ये मटेरियल्स कुठले कुठले? सिलिकॉन, जर्मेनियम, इंडियम, गॅलियम आर्सेनाइड, फॉस्फाईड, इंडियम, गॅलियम आर्सेनाइड एक्सेट्रा. हे सगळे मटेरियल्स यूज केलेले असतात फोटो डायोड मध्ये. ठीक आहे. एलईडी मध्ये आणि फोटो डायोड मध्ये डिफरन्स काय? एलईडी ऍक्ट्स ॲज अ इमिटर विच इमिट्स द लाईट, व्हाईल फोटो डायोड ऍक्ट्स ॲज अ डिटेक्टर विच डिटेक्ट्स द लाईट. LED operates in forward bias mode while photodiode operates in reverse bias mode. Clear? कोणाला काही डाऊट? No, ma'am. ओके.